स्नेह स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचे जे प्रिफरन्स आहेत ते प्रिफरन्स विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत आणि आता मात्र उत्कंठा लागलेली आहेत की नेमक्या आपला रिझल्ट कधी लागणार आहे, आपल्याला शाळा कधी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपला कट ऑफ असेल, सेफ झोन असेल किंवा सेफ स्कोर असेल, असे विविध काही जी माहिती आहे, जी अपडेट आहे ते आपल्याला दिलं जात असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून याच बेताने आपल्याला नेमका 100 पर्यंत कट ऑफ कसा येईल या संदर्भातील संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी नेमके किती आहे, कॉम्पिटिशन किती विद्यार्थ्यांची आहे, या ठिकाणी 100+ विद्यार्थी किती आहेत, 180+ किती आहेत, 160+ किती आहेत, 141+ किती आहे, 100+ किती आहे, 120+ किती आहे, अशी संपूर्ण माहिती आपण. जागा किती वाढल्या आहेत आणि आपल्यासाठी गुड न्यूज सुद्धा आहे की जागा सुद्धा पुन्हा 700-800 जागा ह्या पुन्हा वाढलेल्या आहेत. म्हणजे 31,000+ ही भरती आहे, ही बंपर भरती आहे. आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण बघणार आहोत की 74,702 जे विद्यार्थी आहेत हे संपूर्ण विद्यार्थी ही 100+ असणारे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपण ही माहिती देण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ते अपडेट तुम्हाला कायमस्वरूपी आपल्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे. लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण जागा ज्या आहेत या आता जागा या 800 जागा पुन्हा वाढून झालेल्या आहेत. 31,000+ जागा या ठिकाणी संपूर्ण भरतीमध्ये आलेल्या आहेत. तर मुलाखती सहित जागा ज्या आहेत त्या आहेत 10,328 जागा आणि मुलाखती शिवाय जे आहे ते 19,881 जागा या आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. त्यामध्ये 800 ज्या जागा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी वाढल्या आहेत. म्हणजे असं टोटल 31,000 जागा आपल्यासाठी झालेल्या आहेत. 800+ जागा या आपल्यासाठी वाढलेल्या आहेत. झेडपीच्या जागा यामध्ये जर आपण वर्णन करतो म्हटलं तर झेडपीच्या स्पेशली झेडपीच्या जागा ज्या आहेत त्या 13,351 जागा आहेत. एनपी नगरपालिकेच्या 280 आहेत. महानगरपालिकेच्या 2,954 आहेत. ट्रायबल डिपार्टमेंट आहे त्याचे 2,429 जागा त्याच्या आहेत. नंतर खासगी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ज्या आहेत त्या 1,844 जागा याच्या आहेत. अशा पद्धतीने या संपूर्ण जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूच्या सर्वाधिक जागा 20,000 पर्यंत या जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत. आणि त्यानंतर जागा आपल्याला पाहायला मिळतात खासगीच्या. तर त्या खासगीच्या जागा मुलाखती सह जागा आहेत. 10,328 जागा या मुलाखती सह असणार आहेत. असा दोन्ही मिळून आकडा जो आहे तो आकडा 31,000+ जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता वर्गाचा विचार जर आपण केला किंवा गटाचा विचार केला तर 1ली ते 5वीच्या सर्वाधिक जागा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 14,320. नंतर 6वी ते 8वीच्या ज्या जागा आहेत त्या म्हणजे 10,012 जागा. नंतर 9वी ते 10वी करिता जे आहेत ते 5,513 जागा आणि 11वी-12वीच्या जागा 364 जागा. विद्यार्थी मित्रांनो, असे 31,000चे आपले गट जे आहेत 31,000 पद आहेत. त्यामधले एक गट 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी. सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या झेडपीच्या आणि सर्वात कमी जागा ज्या आहेत त्या 11वी-12वीच्या जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण पाहू की सर्वाधिक जे विद्यार्थी आहेत ते सर्वाधिक विद्यार्थी आपल्याला ओबीसी विद्यार्थी ही 100+ पाहायला मिळतात. ते म्हणजे किती? 26,332. नंतर जनरलचा आकडा आहे 12,320. एससीचा आकडा आहे 10,000. एससीबीसी 8,000. एनटीसी 3,000. नंतर एसटी 3,409. ईडब्ल्यूएस 29,000. एनटीडी 2,000. नंतर विजेए 1,800. नंतर एनटीबी 1,800 आणि एसबीसी विद्यार्थी मित्रांनो 1,222. अशा पद्धतीने हा जो आकडा आहे हा 74,702 आकडा हा संपूर्ण भरतीतला 100+ असणारा आकडा आहे. आपल्याला आता लक्षात घ्यायचा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. 1,70,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? रजिस्ट्रेशन केलेलं होतं, सेल्फ सर्टिफाय केलं होतं. पण त्यातला आकडा आपण जर बघितला तर आपला आकडा जो आहे तो फक्त लॉक करण्याचा, प्रिफरन्स लॉक करण्याचा, म्हणजे मुलाखती शिवाय ज्यांनी प्रिफरन्स लॉक केले आहेत ते फक्त आहेत 1,46,650. म्हणजे यातही 30,000 विद्यार्थी कट झालेले आहेत. 2,11,000 विद्यार्थ्यांनी टेट दिली, त्यातील 1,70,000 विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं आणि प्रिफरन्स लॉक केलं. किती? 1,46,000. म्हणजे आपलं जे कॉम्पिटिशन आहे ते किती आहे? 1,46,000 मध्ये फक्त 1,46,000. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी संधी आहे. खूप कमी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नंतर दुसरा विषय आहे मुलाखती
सह विद्यार्थ्यांनी किती लॉक प्रिफरन्स केलेले आहेत, तर 1,31,505 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, प्रिफरन्स लॉक केलेला आहे. हे सुद्धा कॉम्पिटिशन अत्यंत कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याच्या रेशोचा जर आपण विचार केला तर मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवायचा जर आकडा, मुलाखतीशिवायचा आकडा जर पाहिला तर एका जागेसाठी 7 विद्यार्थी आहेत, फक्त एका जागेसाठी 7. आणि विथचा जर आपण विचार केला तर एका जागेसाठी 12चा आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे हा प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. मग यामध्ये सर्वाधिक आकडा जर हा असेल तर मग कट ऑफ 100 पर्यंत कसा येणार आहे, ते कसा कट ऑफ येईल ते लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक कॅटेगरीचे 100 प्लसचे मार्क्स किंवा त्या कॅटेगरीनुसार आपण बघू. आता 181 प्लस 200 पर्यंत जे काही विद्यार्थी आहेत, फक्त 12 विद्यार्थी आहेत. हे कुठे जाणार आहेत, भरतीमध्ये ओपन मध्येच असणार आहे, कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर. दुसरी बाब, 161 ते 180 पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते आहेत 484. हे सुद्धा कुठे जाणार आहेत, ओपन मधूनच जाणार आहे. नंतर 141 पासून ते 160 पर्यंत विद्यार्थी 3,729. हे सुद्धा विद्यार्थी कुठे जातील, ओपन मधूनच जातील. म्हणजे 4,000 विद्यार्थी हे या संपूर्ण भरतीमधले 31,000 मधले कुठे जाणार आहे, ओपन मधून जाणार आहेत. पण कुठले, वेगवेगळ्या कॅटेगरीचे. जास्त जरी मार्क्स असेल त्यांना, या रेंजचे मार्क्स असेल तर कॅटेगरीमध्ये नाही, तर त्यांची निवड जी आहे ती कुठून होणार आहे, ओपन मधून होणार आहे. आणि त्याच 4,000 जागा किंवा 3,000 जागा जे काही कॅटेगरीच्या जागा राहतील त्या जागा त्यांच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळेल, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर आहे 121 प्लस 141. हा आकडा मात्र जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. तो म्हणजे 121 ते 141 पर्यंतचा आकडा 19,027 आकडा आहे विद्यार्थ्यांचा. 19,027 आकडा म्हणजे हा आकडा आपल्याला मात्र जास्त पाहायला मिळत आहे. आणि नंतरचा आकडा जो आहे 100 पासून ते 121 पर्यंत, तर तो आहे 51,430. आता 51,430 आणि 121 ते 141 मध्ये असणारे 19,000 विद्यार्थी, तर यामध्ये मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विद्यार्थी जाणार आहे. मग हा कट ऑफ 100 पर्यंत काय येणार आहे, कारण तुम्हाला सांगितलं 141 पासून ते 181 पर्यंत जागा किती आहेत, तर 4100 जागा, 4,100 प्लस जागा या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे विद्यार्थी पास आहेत, उमेदवार पास आहेत. हे 4,000 विद्यार्थी कुठे जातील, तर हे सर्व ओपन मध्ये जातील. आणि 140च्या खाली असणारा जो कट ऑफ आहे तो म्हणजे आपला 100 पर्यंत. तर तो 100 पर्यंत कसा येईल, तर हे जे काही 50,000 विद्यार्थी आहेत, या 50,000 विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो, डीएड सीटीटी पेपर 1, डीएड सीटीटी पेपर 2, डीएड सीटीटी किंवा टीईटी अशा पद्धतीचं वेगवेगळे विद्यार्थी त्या ठिकाणी डिवाइड होतील. आणि त्यानुसारच त्यांची जर मार्क्स असतील तर त्यांची निवड 6वी ते 8वी करता होईल किंवा त्यांची 1ली ते 5वी करता होईल. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थी डिवाइड होतील आणि यामध्ये मात्र आपल्याला संधी मिळणार आहे. नंतर डीएड झालेले असतील, बीएड झालेले असतील, 6वी ते 8वी सायन्स आणि मॅथचे विद्यार्थी वेगळे जातील. सायन्स आणि मॅथ वेगळे झाल्यानंतर सोशल सायन्स वेगळे जातील. नंतर याच विद्यार्थ्यांमध्ये कोण असतील, चांगला स्कोर असणारे विद्यार्थी कुठे असतील, ते 9वी ते 10वी साठी सायन्स आणि मॅथ असतील. वेगवेगळे विषय असेल, सोशल सायन्स असेल, चांगले विद्यार्थी असतील तर ते 11वी 12वी साठी 364 जागा आहेत त्या ठिकाणी जातील. तर अशा पद्धतीने या 50,000 जागेमधलं काय असेल, वेगवेगळे पण असेल विद्यार्थ्यांमध्ये. त्यामुळं त्या सर्वांचं 100 पर्यंत कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी येणार आहे. आणि समांतर आरक्षणाचा विचार केला तर किंवा एसटी प्रवर्गातील महिलांचा विचार केला, त्यातही समांतर आरक्षणाचा विचार केला तर ते सर्व 100च्या खाली कट ऑफ त्यांचा येणार आहे. हे सुद्धा विद्यार्थी किती पास आहे 100च्या वर, 3,409 विद्यार्थी. आणि पेसा आणि नॉन पेसा दोन्ही पकडून जागा किती आहेत, 1,200 आणि 1,300 दोन्ही याच्यात पकडले तर 2500 2,500 जागा. म्हणजे 100 प्लस असणारा विद्यार्थी किंवा 100 खाली असणारा विद्यार्थी या ठिकाणी 100% तो शिक्षक बनणार आहे. एसटी प्रवर्ग असेल, एससी प्रवर्ग असेल, इंग्लिश मिडियम असेल तरी तो 100 खाली येणार आहे. कारण तुमचं कॉम्पिटिशन एका जागेसाठी 7च आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही जी कॉम्पिटिशन आहे 1,46,000 विद्यार्थी विदाऊट आणि विथ मध्ये 1,35,000 हे विथ मध्ये. अशा पद्धतीने एका जागेसाठी 12 आणि एका जागेसाठी 7 अशा पद्धतीचे हे काय आहे तुमचं प्रमाण आहे. आणि याच वेळ विद्यार्थी मित्रांनो ही बंपर भरती आहे. ही आनंदाची बाब आहे की तुमचा कट ऑफ हा 100 पर्यंत येत आहे. काही कॅटेगरीचा कट ऑफ हा 100च्या खाली येत आहे. समांतर आरक्षणाचाही कट ऑफ 100च्या खाली येत आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्हाला लॉटरी लागणार आहे, तुम्हाला नोकरी लागणार आहे.
त्यासाठी सर्वांना अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. आताच मी तुम्हाला अभिनंदन करतो आहे. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. या माहितीवरून व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा डबल रिपीट बघा. व्हिडिओ स्किप करू नका. विद्यार्थ्यांना पाठवा, शेअर करा, ज्या माध्यमातून त्यांचे सुद्धा डोळे उघडतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिलासा मिळेल. त्यांना समजेल की हा जो अंदाज आहे, हा अंदाज नक्कीच खरोखर आपल्यासाठी उतरणारा. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.